नमस्कार. आज आपण या ठिकाणी अरुण कोल्हटकर यांची दुसरी कविता मेणबत्ती ही पाहणार आहोत. पहिली कविता श्री ज्ञानेश्वरी समाधी वर्णन ही आपण पाहिलेली होती. आजच्या या दुसऱ्या तासिकेमध्ये कुसुमाग्रज यांची मेणबत्ती, नेमकी ही कविता, या कवितेमधले प्रतीक प्रतिमा आशय कशा पद्धतीनं घेऊन ही येते याविषयीचं आपण विश्लेषण करू. काव्यात्मक साहित्य BA प्रथम वर्ष ऐच्छिक मराठी विषयासाठी ज्या 30 कविता आहेत त्यापैकी अरुण कोल्हटकर यांची ही दुसरी कविता. मित्रांनो, अरुण कोल्हटकर हे खरं तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कवी आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे यासाठी मराठी असो, हिंदी असो अथवा इंग्रजी, या तिन्ही भाषेवर त्यांचं प्रचंड प्रभुत्व, त्यांची पकड आहे, पकड होती. त्यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही भाषेमध्ये काव्यरचना केली. त्यांची प्रस्तावना, या लेखकाबद्दल माहिती आपण पहिल्या तासिकेमध्येच घेतलेली आहे. जेजुरी नावाचा हा त्यांचा काव्यसंग्रह इंग्रजी भाषेमध्ये आहे आणि अरुण कोल्हटकरांच्या कविता या काव्यसंग्रहामध्ये मराठी भाषेतील त्यांच्या कविता आहेत. त्यांच्या काव्याचा केंद्रबिंदू हा वर्तमान काळातील माणूस कसा आहे हेही आपण पाहिलेलं आहे. चिंतनशीलता, प्रतिकात्मकता, अलंकाराची योग्य मांडणी, माणूस हा साहित्याचा केंद्रबिंदू, त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू, हे त्यांच्या लेखनाचे, हे त्यांच्या काव्याचे विशेष कशा पद्धतीचे आहेत हे सुद्धा आपण पहिल्या तासिकेमध्ये अभ्यासलेले आहेत, पाहिलेले आहेत. आज जी आपण तासिका घेणार आहोत ती मेणबत्ती ही त्यांची आपल्या अभ्यासक्रमासाठी असणारी दुसरी कविता. मेणबत्ती पहा, या मेणबत्ती कवितेचं शीर्षक म्हणजे मेणबत्ती हे किती बोलकं आहे. लहानपणापासूनच आपण मेणबत्ती पाहत आलेलो असतो. आता मेणबत्ती म्हणजे हे प्रतिकात्मक या ठिकाणी मेणबत्ती आलेलं आहे. माणसाचं आयुष्य कसं मेणबत्ती प्रमाणात जळतं हे आपण कवितेमधूनच पाहणार आहोत. मेणबत्ती समोर येते त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मेणबत्ती ही प्रत्यक्ष तिचा जन्मच जणू काही दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी झालेला आहे आणि ती स्वतः जाळून घेण्यामध्येच कसं धन्यता मानते हे आपल्याला आपण आयुष्यभर पाहत असतो किंवा हे दिसून येते. प्रत्यक्ष कविता पाहत असताना कशा पद्धतीचं अरुण कोल्हटकर यांची दृष्टी, कशा पद्धतीची अरुण कोल्हटकर यांची मांडणी या कवितेमध्ये आहे तेही आपण पाहणार आहोत. कवीला या ठिकाणी वाटतं की मेणबत्ती ही जणू प्रकाश देण्याचं कर्ज डोक्यावर घेऊनच जन्माला आलेली आहे असा त्यांना भास होतो आणि तिच्यामध्ये असणारा तो धागा, सूत, तो धागा सुद्धा कसं आपलं आयुष्य अर्पित करतो आणि त्या धाग्याला कशा पद्धतीचं एक प्रतिमा कशा वापरलेल्या आहेत यामध्ये अरुण कोल्हटकर यांनी, तेही आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम मी आपल्यासमोर एकदा कविता सादर करतो, ठेवतो अरुण कोल्हटकर यांची, पाहूया आणि नंतर त्याचं आपण एका वळीचं विश्लेषण करूया, एका कडव्याचं विश्लेषण करूया. माथी प्रकाशाचे कर्ज घेऊन जन्मते मेणबत्ती. माथी
प्रकाशाचे कर्ज घेऊन जन्मते मेणबत्ती, स्पष्ट तिच्या प्रक्तानाची ओवी सिधी सुती. जशी मस्तानीच्या गळ्यातील रसरेषा उतरते, मूलग्राही ज्योतीसाठी आखलेले मुदतीचे रूप, ही ज्ञानी याची घटिका देते सादर निरोप. एकेका वितळ्या पळसा पाचोळतो आरोप दिक्कलांचा. पण आणखी एक मेणबत्तीची जात मी ओळखतो, ज्योतीने नुसता हात लावताच जी आखडते गोगल सिंगागत वात. पुन्हा पुन्हा जळतो व दुरावतो सरकशी झुला, ज्योतीचा व माझा मी घोटतोय मेनाचाच पल्ला. पण निशंक झेप धजत नाही ज्योतीची घ्यायला. मित्रांनो, अरुण कोल्हटकर यांची ही कविता या ठिकाणी आपल्याला जरी प्रतीक आणि प्रतिमाच्या रूपाने जरी मेणबत्ती असली तरी या समाजामध्ये जे लोक समाज सुधारक आहेत, मोठे नेते जे आहेत, काम करणारे समाजासाठी, समाज सुधारक, महान कार्य करणारे, ते आपलं आयुष्य समाजासाठी कसं झोकून देतात, कसं अर्पण करतात, त्याचं हे प्रतीक म्हणजे मेणबत्ती. पण अशी माणसं कार्य करते वेळे सुद्धा समाजाला, लोकांना समजत नाहीत आणि त्यांच्या मृत्यूनंतरही समजत नाहीत. महान नेता, महान कार्यकर्ता, समाज सुधारक, त्याच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार म्हणजेच त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, जर त्यांच्या विचाराची पायमल्ली झाली, जर त्यांचे विचार जर लोकांनी आत्मसात नाही केले, व्यवस्थित जर नाही समजले, तर तो नेता नष्ट होतो. हाच विचार या ठिकाणी मेणबत्तीच्या रूपाने या कवितेचा गाभा आहे, या कवितेचा आशय आहे, असं आपल्याला म्हणता येईल. पाहू काय म्हणतात कवी. माथी प्रकाशाचे कर्ज घेऊन जन्मते मेणबत्ती, स्पष्ट तिच्या प्रक्तानाची ओवी सिधी सुती, जशी मस्तानीच्या गळ्यातील रसरेषा उतरते. मेणबत्ती कशी आहे. इथं प्रतीक मेणबत्ती जरी आलेले असलं तरी पहिल्या कडव्यामध्ये प्रतिकात्मक रूपाने मेणबत्ती येतं आणि ही मेणबत्ती अगदी आपण प्राचीन काळापासून पाहत आहोत. तिचं आयुष्य जळणारे आहे आणि जळून लोकांना प्रकाश देणारे आहे. आपल्या समाजाला दिशा देणारे, आपल्या समाजाला योग्य मार्ग दाखवणारे अनेक नेते, महापुरुष या समाजामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली आणि लोकांना त्यांनी योग्य मार्ग दाखवण्याचं कार्य केलेलं आहे. पण जशी मेणबत्ती जळते तिच्याबरोबर काय आहे, स्पष्ट तिच्या प्रक्तानाची ओवी सिधी सुती, जशी मस्तानीच्या गळ्यातील रसरेषा उतरती. तो मधला सूत, मेणबत्ती मधला सूत जे आहे, मेणबत्ती मधला धागा जो आहे, तो कशा पद्धतीचा आहे. पेशव्यांच्या इतिहास काळामधील मस्तानी नावाचं एक पात्र आहे. असं म्हटलं जातं, असं समजलं जात होतं की इतिहासामध्ये त्याचा उल्लेखही बऱ्याच ठिकाणी असा येतो की मस्तानी ज्या वेळेस पान खायची आणि पान खाऊन ज्या वेळेस रस गिळायची, त्यावेळेस रस तिच्या पोटामध्ये जाणारा तिच्या गळ्यामधून सुद्धा दिसत होता. एवढी पारदर्शता तिच्यामध्ये होती. तिच्या सौंदर्याचं वर्णन अशा पद्धतीचं येतं. म्हणून या ठिकाणी प्रतिकात्मकतेने त्या सुथाला सुद्धा इथं मस्तानीचं प्रतीक कशा पद्धतीनं वापरलेलं आहे. जशी मस्तानीच्या गळ्यातील रसरेषा उतरते. पुढं कवी म्हणतो की मूलग्राही ज्योतीसाठी आखलेले मुदतीचे रूप, ही ज्ञानी याची घटिका देते सादर निरोप. एकेका वितळया पळसा पाचोळात आरोप दिक्कलांचा. या ठिकाणी या कवितेचा अतिशय मूलग्राही असा अर्थ आहे. परिपूर्ण काव्यातून व्यक्त करताना या ठिकाणी कवीने प्रतीकांचा आधार घेतलेला आहे. कवी म्हणतो
आपले आयुष्य मेणबत्तीप्रमाणे आहे. मेणबत्तीप्रमाणे वितळून एखादा महापुरुष समाजासाठी कार्य करतो, समाजाला योग्य दिशा दाखवतो, प्रकाश देतो, प्रकाशमान करतो, योग्य मार्गावर नेतो. यासाठी 12व्या-13व्या शतकापासून साधू संत ज्ञानेश्वरापासून ते तुकाराम रामदासापर्यंत, शिवाजी महाराज असोत, सुखदेव राजगुरू भगतसिंग असोत, महात्मा गांधी असोत, लोकमान्य टिळक असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, महात्मा ज्योतिराव फुले असोत, सावित्रीबाई फुले असोत, सयाजीराव गायकवाड असोत किंवा अण्णा हजारेपर्यंत शेवटपर्यंत, अशा लोकांनी किंवा बाबा आमटे कुटुंब, अशा लोकांनी समाजाला योग्य मार्गावर आणण्याचं कार्य, योग्य दिशा देण्याचं कार्य आणि त्यांच्यासाठी आपलं जीवन त्यांनी झोकून दिलेलं आहे. म्हणून इथं अतिशय मूलग्राही अर्थ आहे. तो अर्थ परिपूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येकांचा वापर केलेला आहे, प्रत्येकांचा वापर केलेला आहे. म्हणून असे धुरंधर, असे समाजसुधारक स्वतःला वितळून घेतात आणि समाजामध्ये एक प्रकाश, एक आशा प्रफुल्लित करतात, एक नवी चेतना, एक नवी वाट दाखवतात, एक नवीन जीवन देतात. पण हे करत असताना ते स्वतः जळत राहतात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेता येत नाही अथवा ते घेत नाही. जिवंतपणे आणि मेल्यानंतरही त्यांना काय मिळते हो, हा खरं तर क्वेश्चन्स मार्क आहे, खरं तर प्रश्न आहे त्याच्या जीवनावर. जिवंतपणे अशा लोकांना काय मिळतं आणि मृत्यूनंतर अशा लोकांना काय मिळते, हा प्रश्न आहे. जिवंतपणे त्यांची शोकांतिका ही असते की लोक त्यांना व्यवस्थित समजून घेऊ शकत नाही. ज्या लोकांसाठी हा लढा दिला, ज्या लोकांसाठी आपण ही चळवळ उभा केली, चळवळ चालवली, खरंच ती पूर्णत्वास जात आहे का, गेली आहे का, कधी कुठं काय होईल, हे ह्या महापुरुषांना सतत सतावत असते. कारण लोक खरंच मला तेवढे समजून घेत आहेत का, हा प्रश्न त्यांच्या समोर असतो. आणि मृत्यूनंतर त्याच्या विचारांची परिपूर्णता, त्याच्या विचाराची मांडणी, त्यांच्या विचाराची दिशा, त्यांचं मार्गगमन नेमकं काय आहे, हे मृत्यूनंतर खरंच अनुयायांना समजलं आहे का, माझ्या विचारांचा विपर्यास तर होत नाही ना, ही सुद्धा शोकांतिका त्यांच्या बरोबर असते. नेमका समाजाला मला दिशा नेमकी काय द्यायची होती, नेमकं समाजाला मला कुठे घेऊन जायचं होतं, नेमका माझा लढा कशासाठी होता, हे विचार खरंच माझ्या अनुयायांना समजत आहेत का. आणि ते जर नाही समजले तर या महान नेत्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये होत असतो. त्यांच्या विचाराचा विपर्यास जर झाला तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मृत्यू होत असतो. त्या महामानवाच्या विचारांचा मृत्यू हा त्या व्यक्तिमत्वाचा मृत्यू असतो. ही गोष्ट या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून काय म्हणतात की एकेका वितळ्या पळसा पाचोळात आरोप दिक्कलांचा. आपल्या जिवंतपणी ज्यांना त्यांनी त्रास दिलेला असतो, जिवंतपणी सुद्धा साधू संतांना त्रास होतो, जिवंतपणी महान लोकांना, नेत्यांना त्रास होतो, समाज कार्य करणाऱ्या लोकांना त्रास होतो, त्यांना नावं ठेवले जातात. तो एक एक क्षण ज्या पद्धतीने लोखंडाला गरम करून त्याचं पाणी करताना जी प्रक्रिया असते तसाच हा प्रकार आहे. म्हणजे पळसाचा ज्या पद्धतीने एक एक पानं गळून पडावेत, लोक तसे बोलत राहतात, एक एक साथ सोडतात, आरोप करतात, बोलण्याचे भाले त्यांच्या शरीरावर टोचतात, बाणं मारतात, म्हणजे शब्दांचे. हे सर्व सहन करून, म्हणजे तकलादू लोकांचा आरोप, दिक्कल लोकांचा आरोप, आरोप करणारे बेछूट आरोप, हे सर्व सहन त्यांना करावा लागतो जिवंतपणे आणि मृत्यूनंतर सुद्धा करावा लागतो. खरं तर कवी पुढच्या कडव्यामध्ये म्हणतो, पण आणखी एक मेणबत्तीची जात मी ओळखतो, ज्योतीने नुसता हात लावताच ती अखडते गोगल सिंगागत वात. कवी काय म्हणतो की ही जात काही मेणबत्तीची नसते, ही जात माणसाची आहे. तो एक समूह असतो, तो एक वर्ग असतो, तो एक गट असतो, ती एक विचारधारा असते, किंवा असेच म्हणू की सामान्य माणसांचा तो एक वर्ग असतो, किंवा आधी ती एक व्यक्ती असते, समूहाचा, गटांचा, कार्यांचा, वर्गाचा नेतृत्व करीत असतो. मग त्या माणसाला, त्या नेत्याला
मेणबत्तीचा प्रकाश नको असतो. त्याला चीड असते त्या प्रकाशाची, याचा त्याला संताप होत असतो. जर कोणी बदलाची, परिवर्तनाची भाषा बोलत असेल तर तो अशा वेळी विचार मांडत नाही, विचार व्यक्त करत नाही, प्रतिवाद करत नाही. तो स्वतःला अडवतो, तो स्वतःला अडकून घेतो, निर्बुद्ध असल्याप्रमाणे तो वागतो. कवीला किंवा जे लोक पहिल्या वर्गामध्ये काम करतात किंवा ज्यांना मेणबत्तीप्रमाणे आपले जीवन जळणारे पाहून मोठे मानतो, त्या माणसांचा इथं स्पष्ट कवीने विरोध दर्शवलेला आहे. पण आणखी एक मेणबत्तीची जात मी ओळखतो, ज्योतीने नुसता हात लावताच ती अखडते, गोगल सिंगागत वात. म्हणजे या ठिकाणी कवी आणखी एक मेणबत्तीची जात ओळखत आहे, ती म्हणजे माणसांची जात आहे, जे विरोध करणारी जात आहे. यामध्ये वेगवेगळे गट असतात. पहिले गट असतात, सेकंड दुसरा वर्ग असतो, दुसरा गट असतो, ज्यामध्ये कार्य करणारे असतात, ज्यामध्ये टीका करणारे असतात आणि काही पाठीमागे खेचणारे असतात, काही दुरून पाहणारे असतात, असेही लोक असतात. या सर्वांचा त्रास प्रत्येक लोकांना होत असतो. कवी पुढच्या ओळीमध्ये म्हणतोय, पुन्हा पुन्हा जळवतो व दुरावतो सरकशी झुला ज्योतीचा व माझा, मी घोटतोय मेनाचाच पल्ला पण निशंक झेप धजत नाही ज्योतीची घ्यायला. मी स्वतः ज्योत व्हावी, जिने समाज प्रकाशित करावा, समाजाला योग्य दिशा दाखवावी असे मला वाटते, असं कवी या ठिकाणी म्हणतो. कवी म्हणतो की माझा तसा प्रयत्न असतो, पण ती निशंक झेप घ्यायला मी धजवत नाही, ती माझ्यामध्ये डेअरिंग नाही. मला फक्त वाटतं, पण ते कृती करताना खूप कठीण काम आहे. याचे नेमकं कारणही काय आहे ते मला सापडत नाही. नेमकी दिशा मिळत नसेल, दिशा भेटत नसेल, कारण ती माझ्यामध्ये हिंमत नाही, ते माझ्यामध्ये धाडस नाही, असं कवी या ठिकाणी म्हणतो. मला ज्योत व्हायची आहे, पण ती शक्ती माझ्यात येत नाही. कवीला कवितेतून महामानवाचे जीवन, त्यांचे प्रश्न, महामानवाचे म्हणजे समाजकार्य करणाऱ्या लोकांचे, त्यांचे प्रश्न, त्यांच्यासारखे होण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. समाजाने तसं कार्य करावं या समाजाच्या, आणि पण त्या या महामानवावर, या समाज कार्यकर्त्यांवर, या सामाजिक लोकांवर लोक बोलतात, यावर तो कवी इथं या ठिकाणी विचार करतो. म्हणून शेवटच्या जे 3 ओळी आहेत, तो त्यांचा प्रयत्न आहे, त्यांच्या मनामध्ये आशा आहे, त्यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे की मला ते करायचंय. पुन्हा पुन्हा जळतो व दुरावतो सरकशी झुला ज्योतीचा व माझा, मी घोटतोय मेनाचाच पण, मला ते व्हायचंय, करायचंय, माझ्या मनामध्ये आशा आहे, माझा तो प्रयत्न पण आहे, पण नेमकं मला रस्ता सापडत नाही, कारण माझ्यामध्ये तेवढी हिंमत नाही. कारण कोणतंही कार्य करण्यासाठी हिंमत असते, हिंमत लागते. मला ती झेप घ्यायची, मला तो प्रयत्न करायचा आहे. निशंक झेप घ्यायला मी धजवत नाही, कारण तेवढी माझ्यामध्ये हिंमत नाही. वाटतं सर्वस्व करावं, सर्व काही करावं, पण नेमकं करायचं कसं, सुरुवात कशी करायची. कारण महामानवाला, सामाजिक कार्यकर्त्यांना लोक जे दोष देतात, जे शिव्या देतात, जे टीका करतात, त्याची भीती या ठिकाणी कवीला वाटायला लागते. म्हणून पण निशंक झेप धजवत नाही ज्योतीची घ्यायला, सर्वस्व, घरदार कुटुंब सर्वस्व उद्ध्वस्त करून टाकावं लागतं. सुखदेव राजगुरू भगतसिंग यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. महात्मा गांधीजींनी स्वतःचं जीवन चळवळीमध्ये झोकून दिलं आणि देशाचं नेतृत्व केलं. सावित्रीबाई फुले यांनी शेणाचे गोळे अंगावर झेलले, पण मुलींना शिक्षण दिलं. बडव्यांचं, भटांचं शिव्या, शाप त्यांनी ऐकल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांचं उत्तम कार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर असून सुद्धा समाजामध्ये स्वतःला झोकून दिलं. कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातात या सामाजिक कार्यकर्त्यांचे. म्हणून जीवन जगत असतानाही त्यांना काही मिळत नाही आणि मृत्यूनंतरही त्यांना काय मिळतं हा प्रश्न या ठिकाणी आहे. म्हणून मला सुद्धा त्यांच्यासारखं करावं वाटतं, माझी सुद्धा त्यांच्यासारखी करण्याची इच्छा आहे, पण मी धजवत नाही, माझ्यामध्ये तेवढी हिंमत नाही, माझ्यामध्ये तेवढे डेअरिंग नाही, असं कवी या ठिकाणी म्हणतो. म्हणून या कवितेचा आशय आहे की या कवितेतून सामाजिक कार्यकर्ते,
महामानव या समाजातील यांच्यासारखं मला बनायचं आहे, त्यांच्यासारखं कार्य करायचं आहे आणि त्यांच्यासारखं होण्याचा माझा प्रयत्न आहे. पण समाजाच्या प्रतिक्रिया काय असतील यावर कवी या ठिकाणी विचार करताना आपल्याला दिसून येतो. थांबवा आपण या ठिकाणी. पुढच्या तासिकेमध्ये अरुण कोल्हटकर यांची दुसरी कविता आपण पाहू.